राज्याच्या पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शनिवारी शपथ घेतली। राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। लोकभवनात आयोजित एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते। दरम्यान अजितदादा अमर रहेच्या घोषणांनी सभागृह दुमदुमलं होतं। दिवंगत नेते अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी शनिवारी राज्यातील सार्वजनिक जीवनात नवा अध्याय सुरू केला। शनिवारी पार पडलेल्या शपथविधी सोहळ्यात सुनेत्रा पवार यांनी मुंबईतील लोकभवनाच्या सभागृहात उपमुख्यमंत्रीपद आणि गोपनीयतेची शपथ घेतली। राज्याचे राज्यपाल देवव्रत आचार्य यांनी या पदाची शपथ दिली। या सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर सुनेत्रा पवार या राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत। उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी पक्ष नेतृत्वाचे आणि जनतेचे आभार मानले। मात्र सध्या सुनेत्रा पवार यांना कुठल्याही खात्याची जबाबदारी देण्यात आलेली नाही। अजित पवार यांच्याकडे अर्थ, क्रीडा आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी होती। सध्या या तीनही खात्यांची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राहणार आहे। तर दिवंगत नेते अजित पवार यांचा दशक्रिया विधी आटवेपर्यंत सुनेत्रा पवार या बारामती इथेच राहणार आहे। त्यानंतर त्यांना जबाबदारी देण्यात येईल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे। मी सुनेत्रा अजित पवार गांभीर्यपूर्वक प्रतिज्ञा करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व ससद्विवेक बुद्धीने पार पाडेन।